हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि ब्लॉगची सुरुवात झाली आहे देवपूजेपासून. तर आज सकाळी मी गेले होते आदिराजच्या स्कूलमध्ये कारण त्याचा होता ओपन डे. तर टायमिंग होतं 8:30 ते 9:30. त्याच्यामुळे मी 8:30ला गेले होते. त्याला पण घेऊन गेले होते कारण तो मला म्हटला की मम्मी मला पण उठव, मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर. मग थोडं त्याचं पण उरकता वेळ झाला. 8:30 आम्हाला घरीच वाजले. पण ओके, टायमिंग होता. 15 मिनिट लागतात जायला, सिग्नल्स 2-3 लागतात त्याच्यामुळे. मग गेलो 9 वाजता. तिथे टीचरचं खूप सारे पॅरेंट्स आले होते, पेपर वगैरे दिले होते, काही सांगत होत्या माहिती टीचर. ते सांगितल्यानंतर मग पेपर घेतले. ओके होते आदिराजची, म्हणजे पेपर हँडरायटिंगमध्ये त्याला पैकीच्या पैकी, डिक्टेशनमध्ये पण पैकीच्या पैकी होते. फक्त थोडं EVS मॅथ्समध्ये थोडंफार चुकलेलं त्याचं. तर ओके होतं पेपर वगैरे बघितले, साईन वगैरे केली आणि लगेच आलो आम्ही घरी. तर तरी पण आम्हाला 9:15 9:30 9:15 वाजले घरी यायला. तर यांना ऑफिसला जायचं होतं आणि त्यांची तयारी झाली होती. तर आराध्याला ट्युशनला म्हटलेलं पाठवा, पण त्यांनी काय पाठवलं नाही, ती झोपली होती. मग मी नाश्त्याला बनवणार होते मसाले पाव, पण हे म्हटले नको, मला वेळ झाला आहे, मला काहीतरी दुसरं दे. मग पटकन मी चहा केला आणि मग त्यांनी चहा, खारी टोस्ट वगैरे असंच खाऊन गेलं. त्याच्यानंतर काम वाढत होतं कारण आजच डिशवाला येणार होता. म्हणजे आमचे बरेच चॅनेल दिसत नव्हते TV चे, त्याच्यामुळे ह्याने रात्री कॉल केलेला आणि तो लगेच रिपेअर करायला लगेच येणार होता. तर मग हे बोलले की तो येईल, त्याच्यावरती लक्ष देईन, त्याला रूम वगैरे सापडत नाही ना कधी कधी, त्याच्यामुळे. मग माझं काम पटकन सगळं उरकून असं झालेलं की आराध्याचा 12 वाजता ओपन डे होता. मग ओपन डेला जायचं होतं परत एकदा मला पुन्हा, कारण माझे आज 2 हेलपाटे झाले, स्कूलमध्ये होणार होते. त्याच्यामुळे मग मला सगळं काम उरकून परत तिच्या ओपन डेसाठी जायचं होतं, म्हणून माझी पटपट घाई चाललेली. त्याच्यामध्येच ते आले TV रिपेअर करणारे आणि मग त्याच्यात पण वेळ गेला माझं खूप. मग पटकन देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा करताना पण आत बाहेर मला सारखं करावं लागतं. तर मी सांगितल्याप्रमाणे आमचा हार हा घरीच आणून देतात. तर ते 2 हार देतात, शनिवारचे 2 हार मिळतात, कारण रविवारचा पण एक मिळतो आणि शनिवारचा एक, असे 2 हार ती देतात आणि फुलं असतात. तर मग मी दोन्ही पण हार घातले, कारण की आता पावसामुळे फुलं वगैरे भिजलेली असतात आणि तसंच रविवारसाठी ठेवला ना तर फुलं अशी कुजून जातात किंवा मऊ पडून जातात. त्यामुळं मग मी आत्ता सध्या तरी सगळेच, म्हणजे शनिवारी 2 हार आले की सगळेच घालून टाकते, काही ठेवत नाही रविवारच्याला. एखादा दिवस नसला तरी चालतं. तर माझी देवपूजा चालूच होती, तर बघा ते आले TV वाले. तर मग त्यांना सांगितलं, मी दाखवलं, मग त्यांचं ते काम करत होते, त्याच्यातच माझी देवपूजा करायचं चाललेलं. त्यांचं बघत काम, त्यांना काय पाहिजे नको ते काय विचारतील ते. आणि मग देवपूजा पटकन करून घेतली. देवपूजा करत ते तोपर्यंत लगेच घंटागाडी आली आणि मग देवपूजा लगेच करून मग मी घंटागाडी आली, त्याच्यामुळे कचरा टाकाय गेले. म्हणजे अशी गडबड झालेलीला माझी खूप. आज तर डबा नव्हता, टिफिन नव्हता यांचा, शनिवारचा नसतोय. पण मग हे बाकीचंच काम लागलेलं मला आणि लय माझी धावपळ झाली. त्याच्यामध्ये 7:30ला मी उठलेले. त्याच्यानंतर मग माझं आवरस्तवर आधीला उठवलं, मग त्याचं आवरून आम्ही दोघांनी चहा नाश्ता केला आणि गेलो आमचं उरकून. ही दोघं झोपलेलीच होते, असं झालं. मग वरती पण मला डिश आहे ना, तिकडं पण जायचं होतं. वरती सगळ्यात डिश लावली. ते रूमवाले घरी आहेत का नाही ते बघितले आणि त्यांना सांगून ठेवलं की असे डिश बघायला येणार आहेत, तर तुम्ही त्यांना येऊ द्या घरात, असं सांगायला लागतं अगोदर. नाहीतर मग कसं ते बरोबर नाही वाटत ना आपल्याला. तर ह्यांनी सांगितलेलं तू अगोदर त्यांना कल्पना दे. तर माझं मग इथं चाललेलं. मग त्यांनी चेक केलं खालचं सेटअप बॉक्स वगैरे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का. आणि नंतर मग ते बोलले मला वरती डिश कुठे ते दाखवा. ते बोलत होते मला तुम्ही चला, मी म्हटलं जावा, मला पण ना थोडं काम आहे. आणि मग मी त्यांना पाठवलं सांगून, म्हटलं मी वरती सांगितलेलं आहे त्यांना सगळं, ते येऊ देतील तुम्हाला, तुम्ही सांगा की मी डिशवाला आहे म्हणून, डिश चेक करायला. मग त्याप्रमाणे ते गेले त्यांचं ते काम करायला. मग माझं मी इकडं कामाला लागले. आणि कसं आता दुसरं माणूस घरात आले, त्याच्यामुळं कसं लक्ष देऊन काम करावं लागतं. म्हणजे ते जोपर्यंत घरात होते तोपर्यंत मी लक्ष देऊनच होते की काय चाललंय काय नाही, कारण की कसं त्यांना काय पाहिजे काय नको. आणि दुसरं माणूस घरात आल्यानंतर कुणाचं काय सांगू शकत नाही ना आपण. त्याच्यामुळं मी बसलेलेच होते. त्यांचं झालं म्हणजे ते वरती गेले डिश चेक करायला. त्याच्यानंतर मग मी दरवाजा लावून मग माझं मी काम करायला सुरुवात केली. तर आमच्या घरी बारक्यापासून मोठ्यापर्यंत सेम असतंय.
टॉवेल घेतात आंघोळ झाली की जिकडं तिकडं टाकून देतात, अजिबात ते सुकत घालत नाहीत काय नाहीत. तिघांचं पण टॉवेल इकडे तिकडे पडलेलं असतात, मग ते मलाच दररोज सुकत घालावे लागतात. तर आहे सुद्धा, ह्यांना किती वेळा सांगितलं असेल की स्वतःचा टॉवेल नीट सुकाय तरी स्टँडवर घालत जावं, पण ह्यांचं कधीच नसतं, तसाच टाकून देतात. आणि बारीक ही दोघं तरी लहान आहेत, त्यांना कळत नाही, पण ह्यांना पण हे तसंच करतात. मग तिघांचं पण नीट टॉवेल मला परत सुकत घालावं लागतात नीट, नाहीतर मग ओलं तसंच राहून जातात, वास येतो. तर आदिराजांना मी स्कूलमधून येताच मी पाव वगैरे घेऊन आलेले, कारण मी ठरवलेलंच होतं की आज मसाला पाव आपण ट्राय करायचा आणि ह्यांना पण नाश्त्याला तेच द्यायचं. मग घरी आल्यानंतर हे नको बोलल्यामुळं मी दुसरं काय बनवणारच नव्हते, आज मसाला पावचंच ठरवलेलं, तर तेच करणार होते. मग म्हटलं आमच्या तिघांसाठी करूया. मग इथं मी तयारी करायला घेतली. जे आपण पावभाजीला घालतो भाज्या त्याच लागतात, बाकी काय दुसरं लागत नाही. फक्त पावभाजीसारखंच लागतं टेस्टला, फक्त पावभाजी आपण शिजवून वगैरे नंतर करतो, आणि हे कसं एकदमच आपण तव्यावर किंवा ह्याच्यावरती म्हणजे शॉर्टकटमध्ये होऊन जातं, शॉर्टकट म्हणू शकतो आपण. पण छान लागतं टेस्टला, सेम पावभाजीसारखंच लागतं. ह्या दोघांना पण खूप आवडलं, मस्त ह्या दोघांनी पण खाल्लं. तर इथं या दोघांना सांगितलेलं की काका ते आल्यानंतर ना दरवाजा उघडा, कारण त्यांचं घरात परत काम आहे. तर ही दोघं ऐकतच नव्हती, सारखं मला आतबाहेर करावं लागत होतं. कोण दरवाजाच उघडा ठेवायचं, मग किचनमध्ये असल्यावर कळत नाही, कोणी पण बाहेर येऊन जातं, त्याच्यामुळं मग मी कडी लावलेली. तर ह्या दोघांचं काही लक्ष नव्हतं, तर मी पटापट सगळ्या भाज्या लागणाऱ्या कट करून घेतल्या आणि अर्धा तासच राहिलेला, 11 वाजलेले. आणि मला जेवणासाठी हे मसाला पाव करायचा होता, कारण मी दुसरं काहीच केलेलं नव्हतं. म्हटलं पटकन हे बनवून थोडं तरी खाऊन जाता यावं, यासाठी मग माझी घाई चाललेली. मग शिमला मिरची होती, गाजर होतं, कांदा चिरला, त्याच्यानंतर लिंबू वगैरे सगळं सामान आणून ठेवलेलं. पटकन बनवायला घेतलं आणि परत काय मला व्हिडिओ घेता आला नाही, कारण खूप माझी गडबड झाली. तर बघा इथे रेडी झाला आपला मसाले पाव, खूप छान लागतो. गरम गरम मी आमच्या तिघांपुरते केले आणि लगेच खाऊन घेतले. तर एवढा मसाला बाकी होता, तर संध्याकाळी यांच्यासाठी पण मला बनवायचं होतं, त्यामुळे मी जास्त थोडं केलेलं. त्याच्यानंतर ओपन डे अटेंड केला. ओपन डेचं सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर इथे गार्डन होतं, स्कूलचाच एरिया आहे हा. तर हे दोघे म्हणले आम्हाला खेळायचं आहे थोडं गार्डनमध्ये, इतर मुलं पण खेळत होती, त्यामुळं मग थोडेफार ही दोघं इथं खेळली आणि 5-10 मिनटं खेळल्यानंतर निघालो, कारण ऊन खूप लागत होतं, उन्हाची धग, आणि खूप भूक पण लागलेली. पाणी नेलेलं बॉटलमध्ये ते पण संपलेलं, ह्या दोघांना तहान लागलेली. मग लगेच आम्ही रिक्षा पकडली, रिक्षा पण मिळत नव्हती, एवढं वैताग आलेला ना मला. आधी तर भूक वगैरे लागलेली, तहान लागलेली, आणि त्याच्यामध्ये रिक्षाच भेटत नव्हते. खूप वेळानंतर रिक्षा भेटली, मग तीच रिक्षा मी मार्केटमध्ये नेली, कारण फ्रूट्स घ्यायचे होते. आणि मग फ्रूट्स घेतले आणि तसेच आम्ही सगळे घरी आलो. तर घरी आल्यानंतर मग आम्हाला दमच नाही निघला, कारण भूक लई लागलेली. मग सीताफळ आणलेले येता बाजारातून. तर ही दोघं असली ना सगळे फ्रूट घ्यायला लावतात, हे दिसेल ते घे, ते दिसेल ते घे, ऐकतच नाहीत. आणि सीताफळ घ्यायला लावली, कारण त्या दोघांना भयंकर आवडतात. मग 2 त्याच्यामध्ये पिकलेली होती, 2 कच्ची होती. मग लगेच आम्ही खायला घेतली. ड्रेस वगैरे काहीच न चेंज करता आम्ही खायला घेतली, फक्त हात धुतलेला आणि लगेच खायला बसलो. तर खूप एक्साइटमेंट होती या दोघांना, कारण भयंकर आवडतात त्यांना सीताफळं पण. मग कारण भरपूर वेळा मी आणली होती पाठीमागं, पण खूप किडे निघायचे त्यामुळं मला नको वाटत होतं, आणि त्यांना अजून खायला पण येत नाही. तर मी शिकवत होते खायचं कसं, बी कशी काढायची. मग त्याप्रमाणे ती हळूहळू दोघं खात होती. तर सीताफळाचा आता सीझन नुकताच चालू झाला आहे, त्याच्यामुळं भयंकर महागेत. 170 रुपये किलो होती, किलोवरती आणलेली, आणि त्याच्यामध्ये फक्त 4च आली होती सीताफळं. तर खूप भयंकर महाग आहे. आपल्या शेताकडचं बरं असतं, आपलं फुकटचं किती पण खा, काय पण खा. इथं विकत घ्यायला लागलं ना असं वाटतं बापरे पैसे एवढे, आणि एवढीच वस्तू येते त्याच्यात, घेऊ का नको असं वाटतं. जीव नुसता खालीवर होतो एवढे पैसे द्यायला. मी तर डोक्यावर हात मारला, म्हणलं 4च फक्त सीताफळं, एवढी महाग. पण या दोघांना खायची होती त्याच्यामुळं घेतली फायनली. पोटात झाड उगवाल की पोटात झाड उगवायचं. बिकाड काय थोडासाच खाल्ला, गडबड झालेली, वेळ झालेला त्याच्यामुळं. मग थोडासाच खाल्ला आणि गेलो. तर हाय तसं सगळं सामान ठेवलं, कारण खूप वेळ झालेला, TV वाला आलेला त्याच्यामुळं. तर लादी पुसायला सुद्धा मी पाणी काढलेलं इथे बघा.
कपडे भिजत घालून गेलेली. लादी पुसायला पाणी काढलेलं, पण TV वाले आले आणि लादी पुसायची राहून गेली. तर आता पटकन लादी वगैरे घेते, तर हा पसारा उचलते. कपडे तर बघू नंतरच, कारण कंटाळा भरपूर आलाय. तर आम्ही जेवतच होतो तोपर्यंत आराध्याची आत्तू आली. मग त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि मग ती दोघं बसली कॅरम खेळत आत्तू बरोबर. आणि मग मी माझं काम उरकलं, भांडी आणि लादी वगैरे. डायरेक्ट ब्लॉग संध्याकाळी घेतला. साहेबांना भूक लागलेली आलेल्या, म्हटली मला काहीतरी खायला दे. मसाला थोडाफार शिल्लक होता, 2 पाव होते, मग त्यांना ते बनवून दिले. आणि त्यांची रिॲक्शन बघा. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं केलं आणि 10 वाजलेले. तर हे गेलेले आराध्याला घेऊन दवाखान्यात, कारण तिची पट्टी चेंज करायची होती. आणि याचं चाललेलं मला बॉल टाक मम्मी, मला बॅट बॉल खेळायचं आहे. मग बॅट बॉल थोडाफार मग मी त्याला बॉल वगैरे टाकला. तो पण खेळा, कारण तो पप्पांच्या मागे लागलेला की मला बॅट बॉल तुमच्याबरोबर खेळायचं आहे. पण आज हे काय खेळले नव्हते, कारण ते झोपले होते. आणि मग उठले आणि डायरेक्ट आराध्याला घेऊन गेले. त्यामुळे हा थोडा नाराज होता. मग त्याच्याशी थोडाफार बॅट बॉल खेळला आणि मी कामाला लागले. तर आज मला तेल लावायचं होतं, तेलच संपलेलं त्यात माझं. मग मी पटकन तेल बनवलं आणि लगेच कोमट असतानाच लावून घेतलं. आणि अजून भांडी वगैरे घासायची बाकी होती. तर ह्यांना पण खूप वेळ लागलेला दवाखान्यात, गर्दी असेल बहुतेक त्याच्यामुळं. आणि मी जे तेल लावत होते तेच ह्याला पण लावायचं होतं, त्याच्यामुळं मी त्याला ओरडत होते की नको लावतो. मग ह्यानं वॅसलिन घेतलं आणि ते ओठाला लावायचं काम चालू होतं याचं. आणि बघा कशी नाटकं चालले त्याची इथं. माझं तेल वगैरे लावून घेतलं मी आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली. आणि मग हे आल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. तर आज बघा मी ते जेवणामध्ये घेवड्याची आमटी मी बोलले ना बनवली होती. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी भांडी घासाय घेतली. माझा मूड झालेला ऑफ, कारण आमच्या दोघांचं बाचाबाची झालेली. या गोष्टीवरून आज होता ओपन डे. आणि माझी अशी इच्छा होती की यांनी पण ओपन डेला यावं, पण हे काय आले नव्हते. हे कधीच नाहीत येत, कधी अभ्यास नाहीत घेत किंवा कधी स्कूलमध्ये पण नाहीत. ओके, त्यांना सगळं कामं वगैरे असतात, पण मला असं वाटतं की कधीतरी यांनी अर्धा तास किंवा 1 तास मुलांसाठी काढावा. त्यांना पण छान वाटतं की इतर मुलांचे आईवडील येतात पेपर्स वगैरे बघायला, आपल्या पण पप्पांनी यावं असं पण त्यांना वाटतं. आणि मला पण वाटत होतं. त्याच्यामुळे मी हे त्यांना थोडंसं बोलून दाखवलं आणि त्याच्यामुळेच आमचं थोडंसं झालं होतं. त्यामुळे माझा मूड झालेला ऑफ. तर जाऊ द्या, त्यांना पण ऑफिसमधून नसतो वेळ. पण मी म्हणते की ओपन डे सारखा असतो किंवा एक्झाम झाल्यानंतरच असतो, मग अर्धा तास किंवा 1 तास वेळ काढायला यांना काय हरकत आहे. तर चला, घरोघरी मातीच्या चुली असं म्हणत आपला ब्लॉगचा एंड करते. आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.